विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं बचावात्मक तेवढीच सुरक्षित खेळी केल्याचं पाहायला मिळतंय। 2022च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंचा झालेला पराभव त्यातून काँग्रेसनं धडा घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालंय। डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा हंडोरे होऊ नये यासाठी काँग्रेसनं कशी रणनीती आखलेली आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास काँग्रेसकडे सद्यस्थितीत 37 आमदार आहेत। विधान परिषदेसाठी सध्या 23 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय। काँग्रेसच्या उमेदवारानं 23 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतरही त्यांच्याकडे 14 मतं अतिरिक्त आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे, काँग्रेसनं जुन्या चुका यावेळी टाळत केवळ एकच उमेदवार दिला। 2022 मध्ये झालेल्या दगाफटक्यातून धडा काँग्रेसनं घेतल्याचं दिसतंय। 21 जून 2022 मध्ये विधानसभेच्या 10 जागांसाठी मतदान झालं होतं। या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला होता। भाजपकडे संख्याबळ नसतानाही भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याच काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं होतं। 2022च्या या निवडणुकीनंतर लागलीच शिवसेनेमध्ये फूट पडली आणि राज्यात सत्तांतरही झालं। त्यामुळे 2022च्या हंडोरेंच्या पराभवातून धडा घेऊन यावेळी काँग्रेसनं डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या रूपानं केवळ एकच उमेदवार देत सुरक्षित खेळी केली आहे। जो तीनों हमारे उम्मीदवार है अच्छे वोटों से बहुमत से चुन के आएंगे। हमारे पास में उतना संख्या बल है, हम तीनों मिलकर इस चुनाव को सामने जा रहे हैं और हमें पूरे विश्वास है, हमें कोई जरूरत नहीं कहीं भी जाने की। हम लोग कांग्रेस अपनी जगह है, कांग्रेस को कोई होटल इधर उधर जाने की जरूरत नहीं है। डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या विजयासह महाविकास आघाडीच्या इतर 2 उमेदवारांना देखील मदत करण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे। त्यानुसार काँग्रेसनं मतदानाचा पॅटर्न ठरवल्याची माहिती मिळते। कोटा 23चा असला तरी काँग्रेस सुरक्षेसाठी जास्तीची मतं डॉक्टर प्रज्ञा सातव यांना देण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सातव यांना पहिल्या पसंतीचे किमान 25 ते 27 मतं मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एखादं मत जरी बाद झालं तरी उमेदवार सुरक्षित राहावा ही काँग्रेसची खेळी आहे। उर्वरित 9 ते 10 मतं ही मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांकडे वर्ग केली जातील। उरलेली मतं कशी आणि पुढे कॅल्क्युलेशन कसं करणार ते आता आपल्याला सांगता येत नाही। ज्याला गोपनीयता असतं मतदानाच्या याच्यामध्ये आणि गोपनीयता मतदानाची सांगता येत नाही, त्यामुळे मी आता काही त्याच्यावर वक्तव्य करणार। विधान परिषद निवडणुकीतील आमदार फोडाफोडी आणि क्रॉस मतदानाचा धोका लक्षात घेऊन जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवल्याचं दिसतंय। पण काँग्रेसला आता आमदार फुटण्याची देखील भीती उरलेली दिसत नाहीये। एकच उमेदवार असल्यानं आणि तब्बल 14 अतिरिक्त मतं जवळ असल्यानं काँग्रेस निश्चिंत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ही 14 मतं ही 11व्या उमेदवाराच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे। आता फक्त शुक्रवारच्या मतदानावेळी काँग्रेसचे आमदार किती भक्कम राहतात त्यावर काँग्रेस किंगमेकर ठरणार की नाही हे अवलंबून राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।